हल्ली इन्फर्टिलिटीचं प्रमाण वाढतंय आणि त्यामुळे IVF ट्रीटमेंट घेण्याचं प्रमाणसुद्धा ऑटोमॅटिकली वाढतंय किंवा IVF ट्रीटमेंटचा परिणाम काही डेंटल हेल्थवरती होतो का? हे खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हां. कारण की ना लोकांना माहितीच नाहीये हं. की काय परिणाम होऊ शकतो जेव्हा तुम्ही IVF घेता. ओके, पहिल्यांदा तुम्ही ते इंजेक्शन्स घेता, हॉर्मोनल इंजेक्शन्स. त्याच्यामुळे काय होतं की तुमचं पेरिडॉन्टायटिस वाढू शकतो. करेक्ट. नाव सपोज तुमचं तोंडात काहीहीच इन्फेक्शन आहे, ते जे गम इन्फेक्शन आहे ते आतमध्ये हिडीचं साईडला जे भाग असतो त्याला आम्ही पेरिडॉन्शियम बोलतात. ओके. त्याच्यामध्ये वाढत. ओके, अच्छा. सो पेरिडॉन्टायटिसच्या मुळे काय होतं की जे इन्फेक्शन आहे ते मी तुम्हाला पुढे कसं सांगितलं की लो फिटल बर्थ रेट. सेकंडली हे पेरिडॉन्टायटिस स्त्रियांना प्रेग्नेंट होऊ देत नाही. करेक्ट. तर तुमचं जे IVF ट्रीटमेंट तुम्ही घेताय ते कधी कधी सक्सेसफुल होऊ शकत नाही. ओके. बिकॉज ऑफ पेरिडॉन्टाइटिस. प्रेगनेंसी हार्मोन के कारण आपको जिंजिवाइटिस होने ही वाली है. ओके. वो आप अवॉइड नहीं कर सकते. ते जे इन्फेक्शन आहे ना ते वाढणारच तोंडात. तर आपल्याला ते काळजी पहिल्यांदाच घ्यायला पाहिजे.